हम्म. मानवी मेंदू शरीराच्या एकूण वजनाच्या जेमतेम 2% असतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आपल्या शरीराची तब्बल 20% ऊर्जा एकटाच वापरतो. 20%. हा खूप मोठा आकडा आहे खरं तर. हो ना? हा आकडा खूप काही सांगून जातो. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. आपण अनेकदा पाहतो की रात्री झोपताना आपण अत्यंत उत्साहात ठरवतो की उद्यापासून रोज सलग 1 तास कडक व्यायाम करायचाच. अगदी जोशात. हो, अलार्म लावला जातो, ट्रॅकसूट बाहेर काढून ठेवला जातो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजतो तेव्हा प्रत्यक्षात काय होतं? आपण स्नूज बटन दाबतो आणि ती व्यायामाची मॅट तशीच कोपऱ्यात पडून राहते. आणि 2 दिवसातच तो सगळा प्लॅन कुठेतरी गायब होतो. अगदी तेच. आणि अभ्यासाच्या किंवा वाचनाच्या बाबतीतही नेमकं हेच घडतं. आपण म्हणतो, आज काही झालं तरी सलग 3 तास जागेवरून न हलता या विषयाचा अभ्यास करायचा. पण प्रत्यक्षात पुस्तकासमोर बसल्यावर अवघ्या 15-20 मिनिटातच प्रचंड थकवा येऊ लागतो. लक्ष विचलित होतं आणि हात आपोआप मोबाईलकडे जातो. हा अनुभव इतका सार्वत्रिक आहे की तो जवळजवळ मानवी स्वभावाचा एक एक अविभाज्य भागच बनला आहे. नक्कीच. जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा पहिली प्रतिक्रिया असते ती स्वतःला दोष देण्याची. आपण विचार करतो की माझ्यातच इच्छाशक्तीची कमतरता आहे किंवा मी अजिबात शिस्तबद्ध नाही. आपण स्वतःलाच आळशी ठरवून मोकळे होतो. हो, आपण स्वतःला खूप सहज लेबल्स लावतो. बरोबर. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अतिशय रंजक स्रोतावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे दी आर्ट ऑफ एफर्टलेस हॅबिट्स, म्हणजे सहज सवयींची कला. आणि या स्रोताने एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आणलं आहे. आणि ते सत्य खूप महत्वाचं आहे. त्यांच्या मते खरी समस्या आपल्यात किंवा आपल्या इच्छाशक्तीत नाहीये. खरी समस्या आपण जी खूप मोठी सुरुवात करतो त्या पद्धतीत आहे. आपण ठरवलेले मोठे संकल्प का मोडतात आणि सवयी इतक्या सोप्या कशा बनवायच्या की त्या टाळणे जवळजवळ अशक्य होईल, यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. अगदी बरोबर. का ठरते? यामागे नक्की काय शास्त्र आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल, जेव्हा मानवाची उत्क्रांती होत होती. अच्छा, म्हणजे अश्मयुगाच्या काळात. हो, अगदी तेव्हाच. जर आपण हे एका उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपला मेंदू ज्या वातावरणात विकसित झाला तिथे अन्नाची किंवा ऊर्जेची कोणतीही शाश्वती नव्हती. आजच्यासारखे सुपरमार्केट किंवा फ्रीज तेव्हा थोडेच होते. नक्कीच नव्हते. त्यामुळे मिळवलेली प्रत्येक कॅलरी म्हणजे ऊर्जा जगण्यासाठी अत्यंत मौल्यवान होती. या संपूर्ण प्रक्रियेत मेंदूने स्वतःचं एकच मुख्य ध्येय निश्चित केलं आणि ते म्हणजे ऊर्जा वाचवणे. म्हणजे एनर्जी सेव्ह करणे. अगदी तेच. आपला मेंदू नैसर्गिकरित्या एनर्जी सेव्ह करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. त्यामुळेच कोणतीही कठीण गोष्ट जिच्यासाठी जास्त मानसिक किंवा शारीरिक ऊर्जा खर्च होईल ती टाळण्याकडे मेंदूचा कल असतो. अच्छा. आणि या उलट ज्या गोष्टी अत्यंत सोप्या आहेत, कमीत कमी ऊर्जेत पूर्ण होऊ शकतात, त्या गोष्टींकडे मेंदू नैसर्गिकरित्या आकर्षित होतो. 1 मिनिट थांबा. हा मुद्दा जरा नीट समजून घेऊया. म्हणजे मी विचार करत होते की आपण जे स्वतःला आळशी समजत असतो ती खरं तर आपल्याच मेंदूची ऊर्जा वाचवण्याची एक अत्यंत प्रगत आणि नैसर्गिक यंत्रणा आहे. हो, अगदी 100%. बापरे. म्हणजे आपण आळशी नाही आहोत, तर आपला मेंदू फक्त एक अत्यंत कार्यक्षम बॅटरी सेव्हर मोडवर चालत आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच जेव्हा आपण अचानक ठरवतो की मी रोज 1 तास व्यायाम करणार, तेव्हा आपला मेंदू या संकल्पाकडे एक धोका म्हणून पाहतो. धोका? मेंदूला तो धोका का वाटतो? कारण त्याला वाटतं की 1 तास व्यायाम याला तर प्रचंड ऊर्जा लागणार आणि जर मी एवढी ऊर्जा आताच खर्च केली तर उद्या खऱ्या संकटाच्या वेळी माझ्याकडे काय उरेल? अच्छा, म्हणजे तो भविष्याची काळजी करत असतो. हो ना. मग मेंदू लगेच एक प्रकारची प्रतिबंधात्मक यंत्रणा सुरू करतो आणि आपल्याला ती गोष्ट करण्यापासून रोखतो. स्रोतामध्ये या मानसिकतेचं एक उत्तम उदाहरण दिलंय. कोणतं? जर स्वयंपाक घरात तयार अन्न असेल, म्हणजे रेडी टू ईट फूड, तर लोक पूर्ण प्रक्रियेतून जाऊन नव्याने स्वयंपाक करण्याऐवजी ते तयार अन्नच खाणं पसंत करतात. हे उदाहरण खूपच सपखल आहे. कारण स्वयंपाक करणे ही काही एका सेकंदाची गोष्ट नाही. त्यात फ्रीजमधनं भाज्या काढणे, त्या कापणे, गॅस पेटवणे, मसाले शोधणे आणि नंतर भांडी घासणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. हो, आणि या प्रत्येक पायरीवर निर्णय घ्यावे लागतात आणि ऊर्जा खर्च होते. या उलट पाकिट फोडून तयार अन्न खाणे ही एक अत्यंत सोपी, विनासायास होणारी कृती आहे. मेंदू लगेच त्या सोप्या पर्यायाची निवड करतो. आणि अभ्यासाच्या बाबतीतही हेच सूत्र लागू होतं.
स्रोतामध्ये दिलेलं अभ्यासाचं उदाहरण हे अधिक स्पष्ट करतं. कसं? समजा जर अभ्यासाचं साहित्य, वह्या, पुस्तके आणि पेन संपूर्ण खोलीत विखुरलेली असतील तर अभ्यासाला सुरुवात करणंच खूप जड जातं. हो, आधी ते सगळं गोळा करावं लागतं. बरोबर. कारण प्रत्यक्ष अभ्यास सुरू करण्यापूर्वीच मेंदूला ती सगळी आवरावर करण्याचा एक मोठं आणि कठीण काम समोर दिसतं. मेंदू विचार करतो, आधी हे सगळं शोधायचं, मग एकत्र करायचं आणि मग अभ्यासाला बसायचं. त्यापेक्षा पडल्या पडल्या टीव्ही पाहणं किती सोपं आहे. खरंच की. हे अगदी डोंगरावरून खाली वाहणाऱ्या पाण्यासारखं आहे. पाणी कधीही सर्वात उंच किंवा कठीण दगडांवरून जाण्याचा प्रयत्न करत नाही. नाही, ते नेहमी सोपा रस्ता शोधतं. हो, ते सतत असा मार्ग शोधत असतं जिथे त्याला कोणताही अडथळा नसेल. ते नेहमी सर्वात सोपा, कमीत कमी अडथळ्यांचा मार्ग निवडतं. पण इथे मला एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो. विचारा. जर मानवी प्रवृत्तीच अशी ऊर्जा वाचवण्याची असेल तर याचा अर्थ आपण नैसर्गिकरित्याच आळशी आहोत असा घ्यायचा का? की आपण फक्त आपली ऊर्जा कुठे आणि कशी वापरायची हे ठरवण्यात जास्त हुशार आहोत? खूप चांगला प्रश्न आहे. याला आपण आळस म्हणण्यापेक्षा कार्यक्षमता म्हणणे अधिक योग्य ठरेल. मेंदू हा मुळातच अत्यंत कार्यक्षम असण्यावर भर देतो. म्हणजे एफिशियंट. हो, तो निरर्थक ठिकाणी ऊर्जा वाया घालवू इच्छित नाही. एक यंत्र जसं कमी इंधनात जास्त चालण्याचा प्रयत्न करतं, तसाच मेंदू कमी ऊर्जेत जास्त काळ टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. समजलं. आपण ऊर्जा वाचवण्यात कमालीचे हुशार आहोत. आणि इथूनच या स्रोताचा सर्वात मुख्य निष्कर्ष आणि नियम समोर येतो. तो नियम अत्यंत स्पष्ट आहे. काय आहे तो नियम? सवय जितकी सोपी असते तितकीच ती सातत्यपूर्ण राहते. जोपर्यंत एखादी कृती कठीण वाटते तोपर्यंत ती सवय बनूच शकत नाही. कारण आपला मेंदू सतत त्या कृतीला विरोध करत राहील. अगदी बरोबर. खरी गोम इथेच आहे तर, जर आपला मेंदू सतत फक्त सोप्या गोष्टीच शोधत असेल आणि कठीण गोष्टींना तो नैसर्गिकरित्या विरोध करत असेल तर आपण या प्रवृत्तीचा वापर करून चांगल्या सवयी कशा लावू शकतो? हाच तर खरा मुद्दा आहे. कारण चांगल्या सवयी जसे की रोज व्यायाम करणे, नवीन भाषा शिकणे किंवा वाचन करणे या सुरुवातीला तरी कठीणच वाटतात. मग या सुरुवातीच्या कठीण वाटणाऱ्या गोष्टींना मेंदूपर्यंत सोपे म्हणून कसं पोचवायचं? यासाठी स्रोताने 3 अतिशय प्रभावी आणि व्यावहारिक तंत्र सांगितली आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपल्या मेंदूच्या या बॅटरी सेव्हर मोडला फसवू शकतो. अच्छा, म्हणजे मेंदूलाच हॅक करायचं? हो, एक प्रकारे तसंच. त्यातील पहिलं तंत्र आहे 2 मिनिटांचा नियम. 2 मिनिटांचा नियम? हो, हे तंत्र सांगतं की जेव्हा आपल्याला कोणतीही नवीन सवय लावायची असते तेव्हा ती फक्त 2 मिनिटात सुरू करता येईल इतकी लहान केली पाहिजे. म्हणजे फक्त 2 मिनिटे? हो, तिचं स्वरूप इतकं छोटं असावं की मेंदूला ती करताना अजिबात ताण येऊ नये. उदाहरणार्थ आपण अनेकदा ठरवतो की आज मी पुस्तकाचा एक पूर्ण चॅप्टर वाचणार. या मोठ्या आणि कठीण वाटणाऱ्या उद्दिष्टाऐवजी हा नियम सांगतो की मी फक्त 1 पान वाचणार असं ठरवा. किंवा जर रोज पळायला जायचं असेल तर मी रोज 5 किलोमीटर पळणार असं ठरवण्याऐवजी मी फक्त माझे पळायचे शूज घालणार आणि घराबाहेर पडणार एवढंच ठरवा. पण इथे खूप मोठा विरोधाभास वाटतो मला. मला यावर थोडं बोलायचंय. फक्त 1 पान वाचायचं किंवा फक्त शूज घालायचे. हो, पण फक्त 1 पान वाचल्याने खरंच आपल्या ज्ञानात किंवा प्रगतीत काही मोठा फरक पडेल का? हे उद्दिष्ट खूपच कमी आणि काहीसं निरर्थक वाटत नाही का? वरवर पाहता तसं वाटतं खरं. म्हणजे एखाद्याला खूप मोठा पल्ला गाठायचा असेल, एखादी परीक्षा पास व्हायची असेल तर केवळ 1 पान वाचून तो तिथे कसा पोहोचेल? हे तर स्वतःशीच फसवणूक केल्यासारखं वाटतं. तुमचा आक्षेप अगदी रास्त वाटतो, पण इथेच आपण त्या मोठ्या सुरुवातीच्या सापळ्यात अडकतो ज्याची आपण मगाशी चर्चा केली. अच्छा. स्रोताचा संदर्भ देत हे समजून घेणं गरजेचं आहे की इतकी छोटी सुरुवात करणं हा आपला कमकुवतपणा नाही, तर तो एक मानसशास्त्रीय डावपेच आहे. डावपेच? तो कसा? बघा, जेव्हा आपण 1 तास व्यायाम करण्याचा विचार करतो तेव्हा मेंदूमधील अमिगडाला नावाचा भाग, जो भीती आणि धोक्याची जाणीव करून देतो, तो उद्दीपित होतो. त्याला वाटतं की हे खूप मोठं काम आहे. बरोबर. पण जेव्हा आपण म्हणतो की मी फक्त 2 मिनिटं स्ट्रेचिंग करणार आहे तेव्हा अमिगडाला शांत राहतो. मेंदूला वाटतं, अरे हे तर फक्त 2 मिनिटांचं काम आहे, यात माझी ऊर्जा खर्च होणार नाही, आणि त्यामुळे आपण कृतीला सुरुवात करतो. वाह, म्हणजे आपण चक्क मेंदूच्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत आहोत. नक्कीच. आणि यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरुवात करणे हीच आहे.
भौतिकशास्त्राचा न्यूटनचा पहिला नियम इथे मानसिक पातळीवर लागू होतो. म्हणजे एखादी स्थिर वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तू गतिमान राहते. बरोबर. अगदी तेच. जेव्हा आपण काहीच करत नसतो तेव्हा सुरुवात करण्यासाठी सर्वात जास्त ऊर्जा लागते. शून्य अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी. हो, पण एकदा का आपण फक्त शूज घालून बाहेर पडलो किंवा पुस्तकाचं एक पान वाचलं की ती कृती पुढे सुरू ठेवणं अधिक सोपं जातं. म्हणजे मोमेंटम मिळतो. हो, बऱ्याचदा असं होतं की एक पान वाचायला घेतलेला माणूस 4 पाने वाचूनच उठतो. पण जर त्याने एक चॅप्टर वाचायल्याचं ओझं डोक्यावर घेतलं असतं तर त्याने ते पहिलं पानही उघडलं नसतं. अगदी खरंय. प्रगतीचा प्रश्न नंतर येतो. आधी त्या शून्य अवस्थेतून बाहेर पडणं गरजेचं असतं. हे खरंच खूप तर्कशुद्ध आहे. मोठ्या कामाचा बाऊ करण्यापेक्षा प्रवेशद्वार इतकं लहान आणि सोपं ठेवायचं की आत जाणं अगदी सहज शक्य होईल. हो. पण यातून मला एक दुसरा प्रश्न निर्माण होतो. समजा मी ठरवलं की मला फक्त 2 मिनिटं गिटार वाजवायची आहे. प्रवेशद्वार लहान केलं, पण माझी गिटार जर कपाटात सर्वात वरच्या कप्प्यात कव्हरमध्ये पॅक करून ठेवली असेल तर ती काढण्यातच तुमची 2 मिनिटापेक्षा जास्त ऊर्जा खर्च होईल. अगदी तेच. मग अशा वेळी हा नियम कसा काम करेल? बरोबर. आणि म्हणूनच या प्रक्रियेतील दुसरं तंत्र समोर येतं, जे आहे अडथळे कमी करणे. इंग्रजीत याला रिड्युसिंग फ्रिक्शन असं म्हटलं जातं. रिड्युसिंग फ्रिक्शन. हे तंत्र सांगतं की नुसती कृती छोटी करून चालणार नाही, तर त्या कृतीपर्यंत पोचण्याचा मार्गही अडथळामुक्त असायला हवा. तुम्हाला जी चांगली सवय लावायची आहे त्या सवयीसाठी लागणाऱ्या पायऱ्या किंवा मध्ये येणारे टप्पे शक्य तितके कमी करावे लागतील. म्हणजे जे छोटे छोटे अडथळे असतात तेच आपल्याला ती गोष्ट करण्यापासून रोखत असतात. अगदी बरोबर. रसायनशास्त्रात एक संकल्पना आहे, ॲक्टिवेशन एनर्जी. कोणतीही रासायनिक प्रक्रिया सुरू होण्यासाठी एका विशिष्ट ऊर्जेची गरज असते. जर आपण ती आवश्यक ऊर्जा कमी केली तर प्रक्रिया लवकर होते. मानवी सवयींच्या बाबतीतही हेच आहे. तर हे म्हणजे गाडी चालवण्यापूर्वीच रस्त्यावरचा ट्रॅफिक क्लिअर करून ठेवण्यासारखं आहे. अगदी उत्तम उपमा. जेव्हा रस्ता मोकळा असतो तेव्हा गाडी आपोआप वेगात धावते. पण हे अडथळे नेमके कमी कसे करायचे? स्रोतामधील उदाहरणावरून हे अगदी स्पष्ट होतं. जर कुणाला सकाळी उठून लिखाण करण्याची म्हणजेच रायटिंगची सवय लावायची असेल तर त्यांनी काय करावं? सकाळी उठून लॅपटॉप चालू करावा. हो, पण सकाळी उठल्यावर लॅपटॉप शोधणे, तो चालू करणे, फाईल उघडणे या सगळ्या पायऱ्यांमध्ये एक प्रकारचा अडथळा किंवा फ्रिक्शन आहे. बरोबर. यावर उपाय म्हणजे आदल्या रात्री झोपण्यापूर्वी आपला लॅपटॉप टेबलवर ठेवून तो उघडून त्यात ती विशिष्ट फाईल चालू करूनच झोपायला हवं. वा, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर समोर लॅपटॉप आणि कोरी फाईल तयार दिसते. याने खरंच खूप मोठा फरक पडेल. नक्कीच पडेल. कारण आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे मेंदू आधीच ऊर्जा वाचवण्याच्या प्रयत्नात असतो. सकाळी उठल्यावर जर त्याला लॅपटॉप उघडून फाईल शोधण्याचे कष्ट दिसले तर तो नक्कीच आज नको उद्या लिहूया असा कौल देईल. हो ना, तो पळवाट शोधेल. पण जर रस्ता आधीच साफ असेल तर त्याला लिखाण सुरू करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. मगाशी मला जी पाण्याची उपमा आठवली होती ती इथे पुन्हा तंतोतंत लागू होते. पाण्याला जसा मोकळा रस्ता मिळतो तसं ते पुढे वाहतं. आणि अडथळे नसले की आपली कृतीही सहज घडते. याच अनुषंगाने आपण तिसऱ्या व्यावहारिक तंत्राकडे येतो, ज्याचं नाव आहे एकत्रित पूर्वतयारी. इंग्रजीत याला बॅचिंग म्हणतात. अच्छा, एकत्रित पूर्वतयारी. हे तंत्र विशेषतः आपल्या दैनंदिन निर्णयांचा ताण कमी करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. निर्णयांचा ताण म्हणजे रोज काय करायचं याचा विचार करण्याचा ताण. होय, आपल्या मेंदूला निर्णय घेण्यासाठीही प्रचंड ऊर्जा लागते. याला मानसशास्त्रात डिसिजन फटीग असं म्हणतात. डिसिजन फटीग. आपण दिवसाची सुरुवात पूर्ण ऊर्जेने करतो, पण दिवसभरात काय कपडे घालू, नाश्त्याला काय करू, आधी कोणते काम करू, असे छोटे छोटे निर्णय घेत घेत आपली मानसिक ऊर्जा दुपारपर्यंत संपून जाते. अरे हो, हे अगदी रोजच घडतं आपल्यासोबत. आणि जेव्हा संध्याकाळी खऱ्या अर्थाने व्यायाम करण्याची किंवा अभ्यास करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याकडे निर्णय घेण्याची क्षमताच उरत नाही. यावर उपाय म्हणून स्रोतात सुचवलं आहे की पूर्ण आठवड्याचं प्लॅनिंग किंवा पूर्वतयारी एकाच दिवशी करून ठेवावी. म्हणजे रोज सकाळी आज काय करू या प्रश्नाशी संघर्ष करण्यापेक्षा एकदाच तो प्रश्न सोडवून टाकायचा. अगदी बरोबर. समजा तुम्हाला आठवडाभर कोणता अभ्यास करायचा आहे हे जर तुम्ही रविवारीच ठरवून ठेवलं तर सोमवारी सकाळी उठल्यावर तुम्हाला नव्याने निर्णय घ्यावा लागत नाही.
तुम्ही फक्त ते ठरवलेलं काम सुरू करता. हां. किंवा जर तुम्ही रविवारीच आठवडाभराच्या भाज्या कापून फ्रीजमध्ये ठेवल्या तर रोज स्वयंपाक करतानाचा काय बनवू आणि कसं बनवू हा निर्णय घेण्याचा टप्पा गाळला जातो. जेव्हा आपण एकाच वेळी ही पूर्वतयारी करतो तेव्हा रोजचा मानसिक ताण कमी होतो. हे तंत्र खरोखरच खूप खोलवर विचार करून बनवलेलं आहे. मला आता आठवतंय, अनेक मोठे तंत्रज्ञान व्यावसायिक किंवा यशस्वी उद्योजक रोज एकाच रंगाचे कपडे का घालतात, यामागेही हेच डिसिजन फटीग टाळण्याचं कारण असतं. हो, स्टीव्ह जॉब्स याचं उत्तम उदाहरण आहे. हो ना, त्यांना आपला मेंदू महत्वाच्या निर्णयांसाठी राखून ठेवायचा असतो. आत्तापर्यंत आपण मेंदूची ऊर्जा वाचवण्याची नैसर्गिक प्रवृत्ती समजून घेतली, 2 मिनिटांचा नियम कसा काम करतो हे पाहिलं, अडथळे कसे कमी करायचे ते पाहिलं आणि एकत्रित पूर्वतयारी करून निर्णयांचा ताण कसा कमी करायचा हेही जाणलं. पण आता हे सगळं प्रत्यक्ष आयुष्यात एकत्र कसं आणायचं? यासाठी आपण एक अतिशय सोपा कृती आराखडा बनवू शकतो. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की एखादी सवय पाळणं खूप कठीण जात आहे, तेव्हा स्वतःला फक्त एकच साधा प्रश्न विचारा. कोणता प्रश्न? ही सवय मी आणखी सोपी कशी करू शकतो? अच्छा, म्हणजे आपला भर सवय पूर्ण करण्यावर नसून ती सोपी करण्यावर असायला हवा. होय, सवय इतकी सोपी आणि सहज करा की ती न करण्यासाठी कोणतीही सबब किंवा कारण देता येणार नाही. जर रोज व्यायाम करायचा असेल आणि 1 तास कठीण वाटत असेल तर फक्त शूज घालणं इथपर्यंत ती सवय सोपी करा. जर आपण याला एका मोठ्या चित्राशी जोडलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की कोणतीही नवीन गोष्ट करताना खूप मोठी सुरुवात करण्याची अजिबात गरज नाहीये. मग कशाची गरज आहे? तुम्हाला फक्त आणि फक्त सुरुवात करण्याची गरज आहे. खूप मोठी सुरुवात करण्याची गरज नाही, फक्त सुरुवात करण्याची गरज आहे. हे वाक्य खूप काही सांगून जातं, कारण बऱ्याचदा आपण त्या परफेक्ट आणि आदर्श सुरुवातीच्या शोधात असतो. हो, आपण वाट पाहत राहतो. जोपर्यंत माझ्याकडे नवीन ट्रॅकसूट येत नाही तोपर्यंत मी पळायला जाणार नाही, किंवा जोपर्यंत माझ्याकडे सलग 2 तास मोकळे मिळत नाही तोपर्यंत मी तो प्रोजेक्ट सुरू करणार नाही. आणि त्या परिपूर्णतेच्या नादात आपण प्रत्यक्षात शून्य काम करतो. आणि तिथेच आपण अपयशी ठरतो. पण जेव्हा आपण सुरुवात सोपी करतो तेव्हा एक वेगळंच चक्र सुरू होतं, यशाचं चक्र. यशाचं चक्र ते कसं? ना किंवा मोटिवेशन लागत नाही. ती अत्यंत सहजतेने पार पडते आणि जी गोष्ट सोपी असते ती आपण वारंवार करतो, ती पुन्हा पुन्हा घडते. आणि जी गोष्ट रोज पुन्हा पुन्हा घडते तीच आपली सवय बनते. म्हणजे कठीण आणि मोठी उद्दिष्टे ठेवून स्वतःला दमवण्यापेक्षा छोट्या आणि सोप्या कृतींतून सातत्य टिकवणं हाच यशाचा खरा आणि शाश्वत मार्ग आहे. नक्कीच, कारण कोणत्याही क्षेत्रात सातत्य हे तीव्रतेपेक्षा नेहमी जास्त महत्वाचं असतं. कन्सिस्टन्सी. हो, एकाच दिवशी 10 तास अभ्यास करण्यापेक्षा रोज अर्धा तास अभ्यास करणं हे कधी जास्त प्रभावी ठरतं, कारण त्यात सातत्य असतं आणि ते मेंदूसाठी कमी त्रासदायक असतं. अगदी खरंय. आजच्या या सखोल चर्चेत आपण खरोखरच मानवी वर्तणुकीच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण पैलूचा वेध घेतला. आपण सुरुवात केली होती त्या प्रश्नाने की आपले मोठे प्लॅन्स आणि मोठे संकल्प का मोडतात, आणि त्याचं आश्चर्यकारक पण तर्कशुद्ध उत्तर आपल्याला मानवी मेंदूच्या ऊर्जा वाचवण्याच्या उत्क्रांतीच्या प्रवृत्तीत मिळालं. आपण पाहिलं की आपला मेंदू नैसर्गिकरित्या सोपे मार्ग शोधतो आणि कठीण गोष्टी टाळतो. बरोबर. मग या प्रवृत्तीला दोष देण्याऐवजी आपण तिचाच वापर करून घेण्यासाठी 2 मिनिटांचा नियम समजून घेतला, ज्यामध्ये आपण 1 चॅप्टर वाचण्याऐवजी फक्त 1 पान वाचण्यावर भर दिला, ज्यामुळे मेंदूमधील धोक्याची घंटा वाजत नाही. अगदी. त्यानंतर आपण अडथळे कमी करण्याचं महत्त्व पाहिलं, जसं की आदल्या रात्रीच कामाचं टेबल तयार ठेवणं, ज्यामुळे प्रत्यक्ष कृती आणि आपला इरादा यामधील घर्षण कमी होतं. आणि शेवटी रोजचा निर्णयांचा ताण कमी करण्यासाठी एकत्रित पूर्वतयारी करणं. एकंदरीतच संपूर्ण चर्चेचं सार हेच आहे की जे सोपं असतं तेच जास्त काळ टिकतं. हो, आणि याच संकल्पनेवर आधारित एक शेवटचा आपण अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. नक्की सांगा. आपण आत्तापर्यंत चर्चा केली ती चांगल्या सवयी सोप्या करण्याबद्दल. आपण पाहिलं की जे सोपे आणि अडथळामुक्त असते तेच पुन्हा पुन्हा घडते आणि त्यातून यशाच्या सवयी बनतात. पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे. दुसरी बाजू? जरा विचार करा, जर आपला मेंदू नैसर्गिकरित्या सोपे मार्गच शोधत असेल तर आज आपल्या ज्या वाईट सवयी आहेत, जसे की रात्री उशिरापर्यंत तासनतास मोबाईलवर सोशल मीडिया स्क्रोल करणे किंवा सतत जंक फूड खाणे, त्या सवयी इतक्या मजबूत का आहेत? अरेच्या, हो, त्या इतक्या सहज का घडतात? कारण त्या अत्यंत विनासायास बनवल्या गेल्या आहेत. मोबाईल नेहमी खिशात असतो, ॲप्स एका टॅपवर उघडतात आणि तो अंगठा वर खाली करण्यासाठी कसलीच ऊर्जा लागत नाही.
ते पूर्णपणे अडथळामुक्त आहे. अगदी बरोबर. त्या सवयी जाणीवपूर्वक अत्यंत एफर्टलेस केल्या गेल्या आहेत. मग जर आपण चांगल्या सवयी लावायला त्या सोप्या करू शकतो, तर हाच नियम आपण उलट्या पद्धतीने वापरला तर म्हणजे कसं? आपल्या वाईट सवयींमधील तो सोपेपणा ओळखून जर आपण त्यात जाणीवपूर्वक अडथळे म्हणजे फ्रिक्शन निर्माण केले, तर काय होईल? बापरे, हा विचार खरंच डोकं चक्रावून टाकणारा आहे. म्हणजे जर मला मोबाईल स्क्रोल करण्याची सवय मोडायची असेल, तर तो सोपेपणा काढून घ्यायचा. होय. समजा झोपताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवला किंवा सोशल मीडिया ॲप्स वापरण्यावर पासवर्ड लावून वेळ मर्यादा निश्चित केली, तर ती वाईट सवय करण्यासाठी मेंदूला अतिरिक्त कष्ट घ्यावे लागतील. आणि आपला मेंदू तर मुळातच कष्ट टाळत असतं. हो ना, त्यामुळे तो नैसर्गिकरित्या ती वाईट सवय टाळण्याचा प्रयत्न करेल. डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याला जसं आपण बांध घालून योग्य मार्ग दाखवू शकतो, तसंच आपण आपल्या मेंदूच्या या ऊर्जा वाचवण्याच्या प्रवृत्तीचा वापर करून चांगल्या सवयींना सोपे आणि वाईट सवयींना कठीण बनवू शकतो. अगदी हेच मला सांगायचे. या एका छोट्याशा बदलाने आपल्या दैनंदिन आयुष्यात काय चमत्कार होऊ शकतो यावर श्रोत्यांनी नक्की विचार करायला हवा. आजची ही सखोल चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. तुमच्या सवयी सोप्या आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या सखोल चर्चेत.